हॅलो अँड वेलकम. तर आपण स्टार्ट केलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की डिफरन्स काय असते पॉलिनॉमियलमध्ये, क्वाड्रॅटिक कशाला म्हणायचं, मोनोनॉमियल काय असतात, बायनॉमियल काय असतात, इक्वेशन्स काय असतं, एक्सप्रेशन काय असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एखादा फंक्शन किंवा रिलेशन कशा प्रकारे एक इक्वेशन बनतं ते पण आपण बघितलं. तर आज आपण बघणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याची डेफिनेशन लिहून घेऊ. एकदम सोपा कन्सेप्ट आहे की इट इज अ पॉलिनॉमियल. ठीक आहे. डेफिनेशन एकदम सोपे लिहून घेऊ आपण अगदी. इट इज अ पॉलिनॉमियल इट इज अ पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियलमध्ये सिंगल पण आलं, मल्टिपल टर्म्स पण आल्या. इट इज अ पॉलिनॉमियल विथ डिग्री ऑफ इक्वेशन. आता इक्वेशनची डिग्री असली पाहिजे विथ डिग्री ऑफ इक्वेशन 2. जर तुमच्या इक्वेशनची डिग्री 2 असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. असा पॉलिनॉमियल ज्याची डिग्री किती आहे, 2 आहे, त्याला आपण म्हणू क्वाड्रॅटिक इक्वेशन. एकदम सोपं. डिग्री आपण बघितली आहे. कुठल्या इक्वेशनला उतरत्या क्रमाने लिहा, तुम्हाला काय मिळणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. उदाहरणार्थ मी एक इक्वेशन लिहून दाखवतो तुम्हाला. जसं उदाहरणार्थ माझ्याकडे आहे एक्स स्क्वेअर. याची डिग्री किती आहे, डिग्री 2 आहे, पण हे इक्वेशन का सध्या नाही. सो एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 4 सपोज लिहिलं मी असं. आता हे काय झालं, एक इक्वेशन. मग या इक्वेशनमध्ये डिग्री किती आहे तुमची डिग्री किती आहे, डिग्री आहे 2. सो डिग्री जर 2 असेल तर हे काय झालं तुमचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशनला मी असं लिहितो बऱ्याच वेळेस. तुम्हाला हे नसं आवडलं तुम्ही आणखी लिहू शकता एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 इक्वल टू 0. लक्षात ठेवा हे इक्वेशन आहे. इक्वल टू काहीतरी असलं पाहिजे. जेव्हा आपण फक्त पॉलिनॉमियल लिहिणार तेव्हा गोष्ट डिफरंट आहे. पॉलिनॉमियलमध्ये एक्सप्रेशन पण राहतं. ठीक आहे. इथे पण बघा डिग्री किती आहे, डिग्री आहे 2, हायेस्ट डिग्री. इथे एक्सचा पॉवर 1, इथे एक्सचा पॉवर 0 असतो, इथे एक्सचा पॉवर 2 आहे. हे पण काय झालं, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर मी असं लिहिलं फक्त की मायनस 3x प्लस 5 इक्वल टू समजा 0. आता हे काय आहे बघा, इथे एक्सचा पॉवर किती आहे, जर तुम्हाला माहिती असेल, आठवत असेल तर इथे एक्सचा पॉवर 0, इथे एक्सचा पॉवर 1. तर हायेस्ट डिग्री किती झाली, 1. सर हायेस्ट डिग्री जर 1 असेल तर ते क्वाड्रॅटिक बनत नाही. त्याला आपण काय म्हणतो, लिनियर. आणि इक्वल टू काहीतरी आहे म्हणून त्याला म्हणतो लिनियर इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक नाही, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक. हे काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे. आणखी बरेच एक्झाम्पल तुम्ही वाटेल ते लिहू शकता. मी लिहून दाखवतो तुम्हाला. जसं आता एक समजा आणखी एक्झाम्पल लिहितो. समजा एम स्क्वेअर प्लस 5y इक्वल टू 2 5y. एम स्क्वेअर प्लस 5m इक्वल्स टू 2. इथे पण काय बघा, 2 सोबत एक काहीच नाही. तिथे एमचा पॉवर काय असणार आहे, 0. जो व्हेरिएबल आहे त्याचा पॉवर लक्षात ठेवा. जो व्हेरिएबल आहे त्याचा पॉवर, एमचा पॉवर 0, एमचा पॉवर 1, एमचा पॉवर 2. एमचा पॉवर 2 म्हणजे एका झालं क्वाड्रॅटिक. काही ठिकाणी तुम्हाला असं पण लिहिलेलं दिसेल की y प्लस 4 इक्वल्स टू वाय स्क्वेअर. इथे पण काय, वायचा पॉवर 2 आहे हायेस्ट, ते पण काय झालं क्वाड्रॅटिक. जर तुम्हाला असं दिसलं कुठेतरी की एम क्यूब मायनस 4m स्क्वेअर प्लस 2 इक्वल टू 0. आता या केसमध्ये हायेस्ट डिग्री किती आहे, पहिलं तर बघा असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. हायेस्ट डिग्री आहे 3. जर हायेस्ट डिग्री 3 असेल म्हणजे हायेस्ट डिग्री बेसिकली 2 आहे का, नाही, हायेस्ट डिग्री 2 नाही आहे. जर हायेस्ट डिग्री 2 नाही तर आपण त्याला काय म्हणतो, क्वाड्रॅटिक म्हणत नाही. मग त्याला काय नाव द्यायचं, इथे पॉवर 3 आहे, त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ क्यूबिक आहे. क्यूबिक इक्वल टू काहीतरी असलं म्हणून क्यूबिक इक्वेशन. ठीक आहे. बेसिकली हे पण तुमचं क्वाड्रॅटिक नाही, नॉट क्वाड्रॅटिक, क्यूबिक झालं. आणखी त्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट बघू शकतो. फॉर एक्झाम्पल जर समजा फक्त मी असं लिहिलं एम स्क्वेअर प्लस 5m प्लस 2. आता हे काय झालं, परत एक्सचा पॉवर इथे किती आहे सगळ्याला माहिती आहे. जिथे काही नाही तिथे एक्स 1 असते आणि 1 म्हणजे काय होते, व्हेरिएबलचा पॉवर 0. परत ही कुठली ऑर्डर झाली, असेंडिंग ऑर्डर. इथे पॉवर 1, इथे पॉवर 2. हायेस्ट डिग्री किती आहे, 2. तर हे झालं क्वाड्रॅटिक. पण इक्वल टू काही आहे का, नाही. हे झालं क्वाड्रॅटिक. इक्वल टू काही नाही म्हणजे काय झालं, हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. हे काय झालं, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. याला तुम्ही पॉलिनॉमियल म्हणू शकता, ट्रायनॉमियल, 3 टर्म्स आहेत. ओके. आता बघू आपण की
क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आपण लिहिलं, तर जनरल फॉर्म काय, स्टँडर्ड फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिकचा. सो नेक्स्ट आपली गोष्ट टॉपिक आहे, त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता स्टँडर्ड फॉर्म काय, खूप सोपा आहे. आधी मी डायरेक्ट आन्सर लिहितो की स्टँडर्ड फॉर्म काय आहे. स्टँडर्ड फॉर्म तुमचा आहे a इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स प्लस सी इक्वल टू 0. आता हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म आहे. त्याला स्टँडर्ड का बरं म्हणतात, की तुम्ही जेव्हा इक्वेशन सॉल्व करतात तेव्हा तुम्हाला काय असलं पाहिजे, एक्सचा पॉवर 2 तर पाहिजे, कारण त्याच्याशिवाय इक्वेशन क्वाड्रॅटिक बनत नाही. तर एक्सचा पॉवर 2 आला, मग काहीतरी एक्स असेल आणि काहीतरी एक्सचा पॉवर 0 असेल. हे सगळ्या टर्म जर आपण एका इक्वेशनमध्ये लिहिलं तर हे काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये कुठकुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, आधी तुम्ही याला हायलाईट करतो. इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहे, एक्स तुमचा काय आहे, व्हेरिएबल. एक्स तुमचा काय, व्हेरिएबल. आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू काय असतात, सतत बदलत असतात. पण इक्वेशनमध्ये व्हॅल्यू बदलत नाही. कशामध्ये बदलते, फंक्शनमध्ये, कारण की एक्सची व्हॅल्यू बदलली की वायची व्हॅल्यू भेटते आणि मग आपण ग्राफ प्लॉट करू शकतो. इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू अशा पुट केल्या जाते की लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू काय होणार, राईट हँड साईड. म्हणून त्याचं नाव काय, इक्वेशन, इक्वल टू. ठीक आहे, ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे तसं. आता या इथे बाकीच्या व्हॅल्यूजवर चेक करा, फोकस करा. इथे जो ए आहे तो ए कशासोबत आहे, एक्स स्क्वेअर सोबत आहे. एक्स स्क्वेअर सोबत त्याला म्हणू आपण कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. जेव्हा कधी व्हेरिएबलसोबत कुठली गोष्ट असते तिला आपण म्हणतो कोएफिशियंट. आता इथे एक्स स्क्वेअर सोबत आहे तर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. हा कशासोबत आहे, एक्स सोबत आहे, याला काय म्हणणार आपण, कोएफिशियंट ऑफ एक्स. आणि हा एक्सचा पॉवर 0 ते एक्स दिसतच नाही डोळ्याने, मग कशासोबत आहे, कशासोबत नाही, एकटा आहे बिचारा. तर ह्या टर्मला आपण म्हणतो कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे, हे जनरल स्टँडर्डची मेथड आहे जी आपण यूज करतो नॉर्मली. बेसिकली आपल्याकडे जे इक्वेशन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते काय काय इक्वेशन आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इक्वल्स टू 0. हे काय आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे काय आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता जर कोणाला डाऊट पडला असेल की इक्वेशन आलं कुठून, आलं कसं, हाच आपला स्टँडर्ड फॉर्म का बरं बनतो, तर आपण त्याच्यावर फोकस करूया. पण त्याच्या आधी आपण हे कोएफिशियंट कसे फाइंड आउट करू शकतो किंवा कोएफिशियंट लिव्ह कसं शिकतो त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करूया. ठीक आहे, जसं आता एक्झाम्पलसाठी आता कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आणि कोएफिशियंट ऑफ कॉन्स्टंट. कोएफिशियंट ऑफ कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट सरळ. आता यासाठी आपण डिफरंट एक्झाम्पल बघू की असं काय काय लिहू शकतो. हां, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे इक्वेशन करेक्ट येण्यासाठी जे तुमची ए बी आणि सीचे व्हॅल्यूज आहे, ए बी आणि सी हे काय असले पाहिजे, बिलॉंग्स टू रिअल नंबर. आता रिअल नंबर काय असते, जे रिअल आहे. रिअल नंबर म्हणजे काय, रिअल नंबर बघायचं असेल तर परत व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये कुठेतरी नंबर सिस्टमचं किंवा रिअल नंबरचा आपल्याकडे एक व्हिडिओ असेल त्यात चेक करा. ए आणि बी आणि सीची व्हॅल्यू काय असली पाहिजे, रिअल नंबर. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर हा कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर जर 0 झाला, 0 इंटू काहीतरी काय होणार आहे, 0 होते. म्हणजे एक्स स्क्वेअर तर इक्वेशनमधून गायबच झाला. जर एक्स स्क्वेअर इक्वेशनमधून गायब झाला तर एक्स स्क्वेअर हायस्ट नाही ना हायस्ट डिग्रीमध्ये, पण हायस्ट डिग्री पाहिजे आपल्याला स्क्वेअरसाठी. मग हायस्ट डिग्री असायसाठी ए 0 नको व्हायला पाहिजे. म्हणून आपल्यासोबत एक आणखी एक कंडिशन येते, अँड ए शुड नॉट बी इक्वल्स टू 0. तर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करणारं जर आपल्याकडे कोणतं इक्वेशन असं दिलं असेल त्यालाच आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 where a is not equal to 0 and a, b, c belongs to real number. हे महत्त्वाचं आहे. हेच आपले रिअल क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आता रिअल का बरं म्हटलं, कारण की काही ठिकाणी इमॅजिनरी गोष्टी पण असतात, ते तुम्ही 11+ शिकणार आहात. ठीक आहे, चला मग आता एक्झाम्पल बघू की ह्या गोष्टी आपण कुठेकडे बघू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय काय पाहिजे इथे, मी एक लिहितो, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इथे कोएफिशियंट ऑफ वाय, सॉरी नॉट वाय, कोएफिशियंट ऑफ एक्स, एकच व्हेरिएबल लक्षात ठेवायचं, आणि हे कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट. लेफ्ट साईडला आपल्याकडे काय राहणार आहे, इक्वेशन्स. लेफ्ट साईडला आपल्याकडे इक्वेशन, कुठले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, बेसिकली जास्त करून क्वाड्रॅटिकच राहणार आहे. आणि तुम्हाला त्यात ओळखायचं आहे की कुठले क्वाड्रॅटिक आणि कुठले
त्याचे कोएफिशियंट्स काय काय दिलेले आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आपण लिहू इथे 2 3 असंच काहीतरी बेसिकसाठी. चला एक्झाम्पलसाठी एक आपल्याकडे आहे x² - 4. पहिलं इक्वेशन ऑब्वियसली इक्वल टू 0 पाहिजे. दुसरं आहे y² = 2y - 7. हे एक झालं. नंतर आहे x² + 2x = 0. ठीक आहे. आणखी आपण काय लिहू शकतो. चला m² + 5m - 4 = 0. आता बघा हेच कोएफिशियंटची व्हॅल्यू आपण लिहिणार. कोएफिशियंट ऑफ x² काय आपल्या इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ x² काय a ची व्हॅल्यू. कोएफिशियंट ऑफ x काय आहे b ची व्हॅल्यू आणि कॉन्स्टंट काय c ची व्हॅल्यू. तर हे a b c लक्षात ठेवा कारण की हे इक्वेशन आपण परत पुढे जाऊन यूज करणार आहे. याचं खूप महत्त्वाचं काम आहे समोर जाऊन. तर मग आता तर इक्वेशनमध्ये फॉलो करा काय काय आता एक एक गोष्ट. सो फर्स्ट इथे x² कोएफिशियंट किती आहे. x² मल्टिप्लायमध्ये काय 1 आहे. a = काय आला 1. इथे x दिसतो का नाही. आणि लक्षात ठेवा x कधीही 0 होत नाही. x सोबतची व्हॅल्यू 0 होते म्हणजे कोएफिशियंट ऑफ x किती झाला 0. जर तुम्हाला आठवत नसेल तर मी हीच गोष्ट आपण लिनियर इक्वेशनमध्ये पण सांगितली होती. तर ज्या ठिकाणी तुमचा व्हेरिएबल नाही आहे त्या ठिकाणी व्हेरिएबल तर आहे पण त्याचा कोएफिशियंट 0 आहे. आणि ज्या ठिकाणी तुमच्या कोएफिशियंटसोबत काही मल्टिप्लायला दिसत नाही तिथे नेहमी काय असतो 1 असतो. मल्टिप्लाय दिसत नसेल तर 1 असेल आणि जर टर्मच दिसत नसेल तिथे काय असणार आहे कोएफिशियंट 0. म्हणजे बेसिकली जर मला याला लिहायचं असतं ते इक्वेशन काय झालं असतं x² + 0 टाइम्स x - 4 = 0. आता कम्पेअर करा. x ची व्हॅल्यू किती आहे 1, b ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि c ची व्हॅल्यू किती आहे. लक्षात ठेवा आपलं इक्वेशन ओरिजिनल काय आहे +c पण इथे प्लस आहे का नाही. मग इथे जर प्लस बाहेर लिहिलं तर 4 सोबत किती आहे मायनस साईन आहे. सो -4. हे कन्फ्युजन ठेवायचं नाही. प्लस आहे की मायनस आहे समजून फक्त c लिहिलं आणि 4 लिहून चालले गेले नाही. मायनस आहे तर मायनस लिहायचं. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. आपण त्याचे काय लिहिलं कोएफिशियंट. सेकंडमध्ये पण परत तसंच काहीतरी ट्राय करू आपण. पण आधी सगळ्यात पहिले जे महत्त्वाची गोष्ट परत मी रिपीट करतो की तुमचं इक्वेशन ax² + bx + c च्या सारखं दिसलं पाहिजे. हे तसं दिसत आहे का नाही. तर याला पहिले एका साईडला घेऊन जा. मग या इक्वेशनला जर मी एका साईडला घेऊन आलो तर काय होणार बघा. हा y² तसाच आहे. तर लेफ्ट साईडची गोष्ट जर राईट साईडची गोष्ट लेफ्ट साईडला आली तर प्लसची मायनस मायनसची प्लस आणि = काय झाला 0. आता बघा y² सोबत मल्टिप्लाय किती आहे 1. तर इथे कोएफिशियंट झाला a म्हणजे 1. इथे y सोबत काय मल्टिप्लाय आला परत -2 आहे. आपल्या इक्वेशनमध्ये प्लस आहे इथे -2 आहे तर -2 लिहायचं. 7 आहे तर 7. ते झालं आपली सेकंड कंडिशन. ठीक आहे. थर्डमध्ये परत चेक करू. थर्ड इक्वेशन काय म्हणते. थर्ड आहे परत सेम लॉजिक. काही नवीन करायची गरज नाही. जी गोष्ट आपल्याला माहिती आहे तीच कंटिन्यू करत जायची. थर्ड केसमध्ये x² आहे ओके. 2 टाइम्स x आहे कॉन्स्टंट टर्मने जिथे काही नाही तिथे 0 असतो = 0. परत व्हॅल्यूज पुट करा. x सोबत मल्टिप्लायला काही नाही तर 1 असेल. इथे पण 1 झाला. इथे b च्या ठिकाणी काय +2x ऑलरेडी प्लस आहे तर +2. 0 आहे तर 0. हे झालं तुमचा आन्सर. आणखी एकदा ट्राय करा. या सगळ्या गोष्टीचं काम आहे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्टसाठी परत समोरचं इक्वेशन याला तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकता. बघा m² + 5m - 4 जे दिसते ते चिपकवायचं खाली. m सोबत काही नाही 1 असेल इथे 1 आला. इथे किती आहे 5 आहे. इथे किती आहे -4. अशा प्रकारे आपण काय केले सगळ्याचे कोएफिशियंट लिहून घेतले. तर आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय ते समजलं. आता कोएफिशियंट आपण काढू शकतो. ठीक आहे. आणि आपल्याला 2 गोष्टी आणखी समजल्या. कुठल्या महत्त्वाच्या 2 गोष्टी आणखी समजल्या की जर सपोज एखाद्या ठिकाणी तुमचा व्हेरिएबल नाही आहे तर त्याचा कोएफिशियंट 0 असेल. आणि जर तुमची टर्म नाही आहे ती टर्म पूर्ण 0 झाली म्हणजेच कोएफिशियंट 0 आहे. आणि जर तुमची टर्म तर आहे पण त्याला मल्टिप्लायला काही नाही तर तिथे ॲक्च्युली काय असतो 1 असतो. ठीक आहे. हीच गोष्ट आता मी मराठीमध्ये तुम्हाला लिहून दाखवतो इथे. सो मराठीमध्ये काय लिहिणार आहे थोडंसं इम्पॉर्टंट नोट सारखी की इफ
व्हेरिएबल इज नॉट प्रेझेंट, जे व्हेरिएबल दिसतच नाही आहे, अवेलेबल नाही आहे, देन इट्स कोएफिशियंट इज 0, देन इट्स कोएफिशियंट इज 0 असेल. सेकंड केस, ठीक आहे, मराठीत लिहू का परत खाली? ओके, एक लिहून ठेवून देतो खाली, जागा सोडतो थोडीशी, नंतर परत लिहू. सेकंड पॉइंट, इफ ओनली व्हेरिएबल इज प्रेझेंट, if only variable is present, then its coefficient किती असणार आहे? its coefficient is 1. हे महत्त्वाचं आहे. जिथे व्हेरिएबल फक्त व्हेरिएबल दिसतो तिथे कोएफिशियंट किती असणार आहे? 1. आणि जिथे व्हेरिएबल दिसतच नाही तिथे कोएफिशियंट किती असणार आहे? 0. ठीक आहे, ठीक आहे. ते मराठीत लिहितो, व्हेरिएबल नाही म्हणजे 0 ने गुणाकार केला, ठीक आहे. आणि इथे काय होणार? जर फक्त व्हेरिएबल दिसत असेल, हे मराठीत लिहिणार आहे, जर मराठीत नाही, जर फक्त व्हेरिएबल दिसत असेल तर मराठीत म्हणजे नंबर पण मराठीत नाही, 1 न गुणाकार केला, ठीक आहे. ॲडिशनची टर्म दिसली नाही म्हणजे इथे 0 असते. हे तर खूप आधी तुम्हाला माहिती असेल, नसेल माहीत तरी मी परत एकदा तिथे लिहून दाखवतो. आणि एक आणखी पॉइंट, जर बेरजेचा, आता बेरजेचं माहीत नसेल, बेरज म्हणजे काय होते? ॲडिशन. जर ॲडिशन दिसत नसेल, यार परत ते चालू इंग्लिशमध्ये, ओके, है ना, आजकाल टायपिंगमुळे सगळं प्रॉब्लेम होते. आता लिहत चला. जर बेरजेची किंवा ॲडिशन दिसत नसेल तर तिथे काय ॲड केलं असेल? तर तिथे 0 ॲड केला असेल किंवा बेरीज ॲड म्हणजे बेरीज केली असेल, ॲड केला असेल. मी सगळ्याच एक्झाम्पल दाखवतो एक एक. सो एक्झाम्पल फर्स्ट, पहिल्या पॉईंटचं एक्झाम्पल. तर एक्झाम्पल नंबर 1, इथे काय दिसलं पाहिजे? जिथे व्हेरिएबल नाही तिथे 0 हे दिसलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा मी असं लिहिलं, आता x² - 4 जो आधी आपण क्वेश्चन लिहिला होता, तर याच्यामध्ये काय झालं आहे चेंज? इथे x² आहे, 4 आहे, पण आपल्याला काय पाहिजे? लॉजिक काय? इन्क्रीजिंग पॉवर ऑफ x, म्हणजे x चा पॉवर 2 असला पाहिजे, x चा पॉवर 1 असला पाहिजे, x चा पॉवर 0 असला पाहिजे. शेवटी आन्सर 0. आता x चा पॉवर 0 आहे कारण की याला मल्टिप्लाय काय आहे? 4 आहे. आता इथे x चा पॉवर 1 आहे का? इथे इक्वेशनमध्ये आहेच नाही. तर जिथे इक्वेशनमध्ये व्हेरिएबलच प्रेझेंट नाही म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय केला आहे? 0 ने मल्टिप्लाय केला आहे. आणि इथे सेकंड कंडिशन की इथे फक्त व्हेरिएबल दिसू राहिला, कोएफिशियंट आहेच नाही. जिथे फक्त व्हेरिएबल आहे, कोएफिशियंट दिसत नाही, तिथे काय? 1. सेकंड कंडिशन बघा, हे त्याचं कोएफिशियंट झाला. इथे पण हा काय झाला? कोएफिशियंट. लक्षात ठेवा, व्हेरिएबल 0 होत नाही. 0 काय होते? फक्त कोएफिशियंट होते. 0 काय होते? फक्त कोएफिशियंट. व्हेरिएबल 0 होणार नाही. सॉरी, कोएफिशियंट. आणखी एकदा एक्झाम्पल दाखवतो. जर समजा कधी तुम्ही आणखी क्वेश्चन घेतला असा की 3x² - 5x = 0. सॉरी, इथे बघा कॉन्स्टंट टर्म आहेच नाही. परत आपलं लॉजिक नेहमीसारखंच की इन्क्रीजिंग पॉवर. इथे खूप थोडं वातावरण काय बरोबर नाही आहे.
बट ओके, जस्ट होल्ड अ मिनिट. तर याची व्हॅल्यूज पुट करा. काय दिसते आता बघा. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 3. एक्सचा कोएफिशियंट किती आहे -5. आता इथे बघा एक्स तर आहेच नाही, जिथं काही नाही तिथेचा कोएफिशियंट काय असते 0. पण हा एक्सचा पॉवर तर 1, तर एक्सचा पॉवर 0 किती होते 1 होते. तर याला मी ॲक्च्युली असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर -5x + 0 इंटू समथिंग 0. तर इथं कोएफिशियंट लिहायची गरज नाही, 0 काय कॉन्स्टंट नंबर आहे. हा आपला झाला तिसरा कंडिशन. सो पहिल्या कंडिशनमध्ये काय असते, जिथे कोएफिशियंट समोर काही नाही आहे, कोएफिशियंटच नाही आहे, तर ॲक्च्युली व्हेरिएबल तर आहे पण कोएफिशियंट नाही आहे. कोएफिशियंट नाही म्हणजे कोएफिशियंटची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. व्हेरिएबल कुठेही जात नाही, व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलत राहते. कधी 0 राहू शकते असं आहे का, डिपेंड करते इक्वेशनवर, पण ते प्रत्येक वेळेस बदलत नाही, नेहमीच 0 होणार नाही. तर 0 काय होते कोएफिशियंट 0 होते. ठीक आहे, तुम्हाला बेसिक गोष्ट समजल्या असेल. व्हेरिएबल काय, कोएफिशियंट काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीवर, की आपण स्टँडर्ड फॉर्म तर बघितला. आता ओळखू शकतो आपण की कुठलं इक्वेशन काय आहे, हे इक्वेशन आलं कसं, हे महत्त्वाचं आहे की इक्वेशन आलं कसं. ठीक आहे, आपण इथपर्यंत शिकलो, याच्यापर्यंत काही डाऊट नाही आहे. आता इक्वेशन आलं कसं, याच्यावर थोडंसं आपण बेसिक गोष्टीवर जाऊ, एकदम बेसिक गोष्टीवर. समजा माझ्याकडे 3 आहे. 3ला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं तर काय झालं, हा ॲक्च्युली 9 होते, पण त्याला आपण 3चा स्क्वेअर म्हणू शकतो, कारण की पॉवरची काय झाली ॲडिशन. सेम जर सपोज मी आणखी एक घेतलं, की आता काय केलं मी, समजा एक सेम नंबर आहे एमला जर एमनी मल्टिप्लाय केलं तर काय झालं एम स्क्वेअर झाला, बरोबर. ते समजा पीनं जर पीला मल्टिप्लाय केलं तर काय झालं पी स्क्वेअर. तेच जर मी समजा एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं तर काय मिळाला एक्स स्क्वेअर. आता लक्षात द्या, जेव्हा कधी व्हेरिएबलचा स्क्वेअर असते आता आपण काय म्हणतो क्वाड्रॅटिक. आता क्वाड्रॅटिकमध्ये स्क्वेअर करायसाठी आपल्याला 2 सारख्या टर्मला मल्टिप्लाय करावं लागते, म्हणजे एक्स इंटू एक्स तरी करावं लागते कमीत कमी. मग जर आपण 2 सारख्या टर्मला मल्टिप्लाय करत असेल, जर आपण 2 सारख्या टर्मला मल्टिप्लाय करत असेल तर काय होणार आहे ॲक्च्युली, तर आपल्याला काय भेटणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायसाठी आपण काय करणार आहे, सारख्या टर्मला मल्टिप्लाय करणार आहे. आणखी एकदम तुम्हाला जे लिहू शकता y इंटू वाय, काय झालं वाय स्क्वेअर. आता मी असं करू शकतो की एक माझ्याकडे y आहे आणि दुसरं y+1 आहे. आता काय भेटणार, करून बघा एकदा मल्टिप्लिकेशन. जर समजा आपण याला टर्मला मल्टिप्लाय केलं, लक्षात ठेवा मल्टिप्लाय करायसाठी जी कंडिशन त्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो, की हा याच्यावर डिस्ट्रीब्युट म्हणजे प्रत्येकासोबत जाऊन एकडा भेटणार, याला भेटला एकडा याला भेटला, आणि ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे काय मल्टिप्लिकेशन होईल. तर एकदा y इंटू वाय जर झाला तर काय झाला तो वायचा स्क्वेअर, आणि y इंटू 1 झाला तर काय झाला y इंटू 1 y. कुठल्या नंबरनं जर 1नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच राहते. आता हे पण काय झालं क्वाड्रॅटिक. आता जर मी एका टर्मला मल्टिप्लाय करू शकतो, 2ला पण करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ त्याच ठिकाणी जर समजा मी इकडे y+3 लिहिलं आणि इकडे y+1 लिहिलं. आता सॉल्व करायसाठी काय सॉल्व करायचं, लक्ष द्या इकडे. तुम्ही बऱ्याच वेळा चुका करतात गोष्टी, आणि ह्या गोष्टी बेसिक आहे, ह्या समजल्या की समोरच्या गोष्टी समजतील. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, की आधी या वायनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार, नंतर 3ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार. जेव्हा आपण वायने पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर y+1ला मल्टिप्लाय केलं, नंतर दोघांच्या मध्ये प्लस साईन आहे तर प्लस लिहिला, नंतर 3ने मल्टिप्लाय केलं परत दुसऱ्या ब्रॅकेटला y+1ला. आता इथे काय करायचं, परत तेच लॉजिक. कुठलं लॉजिक, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. y पहिले y सोबत हात मिळवणार, नंतर 1 सोबत, 3 आधी y सोबत आणि 3 नंतर 1 सोबत. मल्टिप्लाय करा, y इंटू वाय वायचा स्क्वेअर, y इंटू 1 y, 3 इंटू वाय 3y, 3 इंटू 1 3. आता बघा हे जेव्हा आपण लिहिलं इथे काय, जेव्हा सारख्या टर्म असतात तेव्हा आपण ॲड करतो. लाईक टर्म्स ॲड, अनलाईक टर्म्स डू नॉट ॲड. हे एकच आहे वाय स्क्वेअर, तिथे वाय स्क्वेअर एकच आलं. हा 1y आणि हा 3y हे सारख्या टर्म आहे, कारण की सगळ्यामध्ये वायचा पॉवर कसा आहे सारखा. तर 3 आणि 1 किती झाले 4y+3. हे कशाचं प्रोडक्ट होतं y+3 आणि y+1चं. तर बघा 2 लिनियर इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर काय भेटतं आपल्याला एक क्वाड्रॅटिक. हे काय झालं एक क्वाड्रॅटिक. बघा मी इक्वेशन लिहिलं नाही, फक्त क्वाड्रॅटिक लिहिलं आहे.
एक्सप्रेशन आहे सध्या, इक्वल टू व्हॅल्यू दिली म्हणजे ती इक्वेशन बनेल. परत एकदा आणखी एक्झाम्पल बघा, किती महत्त्वाची गोष्ट आहे ही, का बरं महत्त्वाची तुम्हाला हळूहळू समजेल. आणखी एक बघा एक्झाम्पल. जर समजा माझ्याकडे आता मी आणखी एक लिहितो, समजा 2x+1 आहे आणि x-3 आहे. आता याला सॉल्व करायचं आहे. परत पहिल्यासारखंच लॉजिक काय ना, डिस्ट्रीब्यूट होईल. इथे पूर्ण टर्म डिस्ट्रीब्यूट होईल. पूर्ण टर्म किती आहे 2x, तर आधी 2x मल्टिप्लाय होईल या ब्रॅकेटसोबत, नंतर 1 मल्टिप्लाय होणार आहे ब्रॅकेटसोबत. तर मी लिहितो इथे की आधी 2x जो आहे तो पूर्णच्या पूर्ण मल्टिप्लाय होणार कशासोबत, x-3 सोबत, नंतर कुठली साईन आहे प्लस, नंतर उरला काय 1, हा 1 मल्टिप्लाय होणार कशासोबत, x-3 सोबत. परत डिस्ट्रीब्युशन करायचं कशाला, पूर्ण 2xला, याच्यासोबत आणि याच्यासोबत. 1 याच्यासोबत येईल, नंतर 1 3 सोबत येईल. तर डिस्ट्रीब्यूट करून बघा. सो 2x × x 2 तसाच राहिला, x × x काय झाला, x². आता हे 2 × 3 किती झाले 6x, पण इथे व्हॅल्यू प्लस आहे, इथे मायनस आहे. तर प्लस इंटू मायनस, इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशन. ते कसं माहीत पडलं, इथे आपण मल्टिप्लाय केलं आहे. 2 आणि 3 काय केलं आहे, मल्टिप्लाय केलं आहे. तर -6x प्लस 1 × x, x झाला, आणि प्लस 1 × -3 प्लस इंटू मायनस मायनस, आणि 3 1 3. आता परत तेच, हे दोन लाईक टर्म्स आहे. लाईक टर्म असेल तर आपण त्याला ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. 6x आणि 1x. 6x मायनसमध्ये आहे, 1x प्लसमध्ये आहे. तर -6मधून +1 गेला तर -5 राहिले. तर आपण लिहू शकतो 2x² - 5x - 3. ठीक आहे. हे कशाचं प्रोडक्ट आहे, 2x + 1चं आणि x - 3चं प्रोडक्ट आहे. परत लक्षात द्या, महत्त्वाची गोष्ट तीच की ही इक्वेशन आपलं काय झालं परत, इट इज ऑल्सो अ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. ठीक आहे. परत त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते बघा, या ठिकाणी कोएफिशियंट किती आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथे कोएफिशियंट किती आहे, 2 आहे. इथे +4 आहे वायचा, इथे एक्सचा -5 आहे, इथे +3 आहे, इथे -3 आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट वरती पण बघा, इथे पण काय x² कोएफिशियंट 1, एक्सचा 0, वाय आणि कॉन्स्टंट पण 0. इथे y² कोएफिशियंट 1, वायचा कोएफिशियंट 1, पण कॉन्स्टंट नाही, म्हणजे तिथे काय आहे 0 आहे. अशा प्रकारे आपण काय सांगू शकतो की जेव्हा आपण 2 लिनियर इक्वेशनला मल्टिप्लाय करतो आपल्याला काय भेटते, क्वाड्रॅटिक. ही एक गोष्ट आपण इथे शिकलो नवीन, इथे लिहिणार आहे आपण नेक्स्ट लेक्चर याच्यामध्येच, नेक्स्ट पेजवर, की लिनियर इक्वेशन इंटू लिनियर, हे काहीतरी झालं, लिनियर इंटू लिनियर काय मिळतो आपल्याला, काय होतं याला, लिनियर इंटू लिनियर काय मिळणार आपल्याला, क्वाड्रॅटिक. समथिंग इज नॉट राईट. ओके, लिनियर इंटू लिनियर इज इक्वल्स टू क्वाड्रॅटिक. तर लिनियर काय राहू शकते, एक सिंगल व्हेरिएबल पण राहू शकते, कारण की लिनियरसाठी महत्त्वाची गोष्ट काय, पॉवर काय असला पाहिजे हमेशा 1. कुठं शिकलो आहे आपण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये सांगितलं आहे मी. लिनियरसाठी पॉवर 1, दुसऱ्या लिनियरमधले पॉवरला जर दोघाला मल्टिप्लाय करतो आपण त्या पॉवरची काय होते ॲडिशन, आणि पॉवर किती झाला 2. कुठल्याही एक्सप्रेशनचा पॉवर 2 असेल त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक. ठीक आहे. हे झालं आपलं बेसिक एक्झाम्पल ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये आपण मल्टिप्लाय करणं शिकलो, क्वाड्रॅटिक काय कशा आहे ते ओळखले आपण, कशाला क्वाड्रॅटिकचे कोएफिशियंट काय ते पण माहीत करून घेतले, त्याला अरेंज करून घेतलं आपण. यासाठी तुम्हाला एक्झाम्पल याचं लिहू शकता. जर फक्त एकच एलिमेंट ठेवला तर y × y काय झालं, y². हा पण लिनियर आहे, हा पण लिनियर आहे, काय भेटला, क्वाड्रॅटिक. ठीक आहे. जर तुम्हाला एक लिनियर वाढवायचं असेल, समजा y × y+1 केला, हा काय झाला y × y, y² + y, हा पण क्वाड्रॅटिक झाला. जर तुम्ही ते y-3 आणि इथे y+1 ठेवलं, त्याला मल्टिप्लाय करा. आधी y ने मल्टिप्लाय होणार कशाला, y+1ला, बाहेर मायनस आहे साईन, सो 3 टाइम्स y+1 आहे. परत मल्टिप्लाय करा y × y, y² + y, -3 ने मल्टिप्लाय केलं तर -3y, -3 ने मल्टिप्लाय केलं तर -3. तुम्हाला मिळालं y² प्लस ते येणार नाही, ते -3 + 2, तर -2y -3. या सगळे तुमचे काय आहे, क्वाड्रॅटिक. हे तुमचे काय सगळे क्वाड्रॅटिक. हे पण कुठलं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिकसाठी महत्त्वाची गोष्ट काय, 1-2 लिनियरचं काय करायचं असते,
मल्टिप्लिकेशन. अशा प्रकारे आपण क्वाड्रॅटिकचे बेसिक कंडिशन्स पाहिल्या. पण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया की एका क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट्स असतात. ते रूट्स म्हणजे काय आहे, रूट्सला ओळखायचं कसं आणि त्याला कसं करायचं, सॉल्युशन कसं करायचं ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हे तुमच्यासाठी समजा आता हे जर तुम्ही शिकले असणार तर तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून काहीतरी आयडेंटिटीज लिहून देतो की ए प्लस बी इंटू ए प्लस बीचा स्क्वेअर ही आयडेंटिटी मला सॉल्व करायची आहे. नंतर म्हणजे प्रूव्ह करायची आहे. हे काय येते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. दुसरी आयडेंटिटी आहे तुमची ए मायनस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तिसरी आयडेंटिटी आहे तुमची ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हे सगळं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. कुठून आलो आपण, हे क्वाड्रॅटिकवरून आलो. जर तुम्हाला हे नाही आवडलं तुम्ही याला असं ठीक आहे, बाकीच्या गोष्टी मी डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल. जर तुम्हाला कन्सेप्ट आवडला असेल, समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आयडेंटिटीज पण रिव्हील करू आणि याचा यूज करून आपण क्वेश्चनचे रूट पण काढणं सुरू करू. ठीक आहे. सो सी यू नेक्स्ट टाईम. टेक केअर. बाय बाय.